हे आपलं मस्त टरबुजाचं सरबत। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज टरबुजाचं सरबत करणार आहे, दाखवते तुम्हाला। कापून घेते मी, सब्जा भिजत घातलाय मी बघा, आणि साखर। बी काढून घेते सगळं। बी सध्या बाजूला ठेवते मी, ह्याचा गर काढून घेते संपूर्ण टरबुजाचा। गर काढून घेतला मी सगळं, ते मिक्सर मधून काढून घेते। साखर पण टाकते ह्यात, मिक्सर मधून काढून घेते। मिक्सर मधून काढून घेतलं, त्यात दूध घालते मी, 1 वाटीभर दूध घालते। मिक्सर मध्ये फिरवताना जरी दूध घातलं तरी चालेल, पण मी नंतर घालते। हे बघा, सब्जा भिजवलेला घालते। हे बघ, हे आपलं असं मस्त टरबुजाचं सरबत तयार झालं, छान। तुम्हाला जर खूप थंड प्यायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता। थंड नसेल प्यायचं तर असं प्यायलं तरी चालेल। थोडंसं थंड केल्यावर अजून जरा मजा येते प्यायला, छान वाटतं उन्हाळ्याचं जरा गारगार। हे झालं सरबत। आता ह्या बियांचं दाखवते मी तुम्हाला। ह्या बिया ज्या आपण फेकून देतो ना, त्या स्वच्छ करायच्या, दाखवते। ह्या स्वच्छ धुवून घेते मी। त्या बिया अशा ना स्वच्छ धुवून घ्यायच्या। हे बघा, अशा स्वच्छ धुवायच्या आणि वाळवायच्या त्या बिया। हे बघा, ह्या बिया स्वच्छ अशा धुतल्यात मी, ह्या वाळवल्यावर दाखवते तुम्हाला। हे बघा, ते जे मी बी धुवून ठेवलं होतं ना, ते टरबुजाचं, हे बघा, हे असं छान वाळलंय चांगलं। आणि स्वच्छ धुवून वाळवलं ना, मग त्याचा चिकटपणा जातो ना, त्यामुळे असं मोकळं चांगलं होतं। दाखवते तुम्हाला, हे सुकलंय बघा चांगलं। आता थोडंसं एकाच टरबुजाचे म्हणून थोडंसं बी, जर आता सध्या टरबुजाचा सीझन आहे तर भरपूर बऱ्याचदा जर टरबुज आणली घरी तर त्याचं आपण बी असं थोडं थोडं करून साचवलं तर बरंच होतं। म्हणजे एरवी आपण बाहेरून मगज आणून वापरतो ना, तसं हे पण थोडंसं आपण याची पावडर करू शकतो। दाखवते तुम्हाला, हे थोडंसंच आहे, बघूया आता याची किती निघते ती। हे बघ, थोडंसं अगदी मिक्सरमध्ये ना, आपण जसं चालू बंद करून करतो ना, तसं 1-2दा फक्त फिरवते। हे बघ,
ह्याची पूर्ण सालं निघाले बघा. आता मी जरा हे पापडून स्वच्छ करते. ह्याची बऱ्यापैकी सालं काढली बघा. पूर्ण नाही निघाली पण थोडीशी निघाली. आता जर आपण हे असंच मिक्सरमधून काढून घेतलं ना ह्याची पावडर होते. हीच पावडर आपण भाजीला वापरली तरी चालते. खूप काय नाही पण थोडासा तरी उपयोग होतो त्याचा. हे बघा. हे बघा अशी ही मगजची जशी आपण मगज वापरतो ना, मगजची पावडर करतो ना भाजीला वगैरे वापरतो तशी पावडर झाली. जर यात थोडीशी सालं बिलं काही वाटली तुम्हाला तर यात आपण पाणी टाकून पाणी टाकलं म्हणजे ना सालं त्याची वर येतं. जर आपल्याला लगेच भाजीला वापरायचं असलं तर पाणी घाला, नाहीतर पाणी घातलं तर मग ते वाया जातं. यात जर पाणी घातलं आपण तर याची सालं सगळी वर येतात आणि पावडरचा गर जो चांगला राहतो तो खाली राहतो. अशा तऱ्हेने त्या टरबूजाच्या बियांचा पण आपण उपयोग करू शकतो. थोडासा पण वाया न घालवता अशा आपण ह्या बिया वापरू शकतो. हे आपलं मस्त टरबूजाचं सरबत. कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे मला माझ्या रेसिपी तुम्हाला रोजच्या रोज बघता येतील.